नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी आहे कलाकंद. आपण अंजीर पासून बनणारं कलाकंद बनवणार आहे. तर चला बघूया. घरचं स्वीट अगदी टेस्टी. हे बघा, पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. त्यामध्ये 1 लिटर दूध घालते आहे. 1 लिटर दूध आटून घेते आहे. कापून घ्यायचं. बघा, छोटे छोटे पीस काढायचे. मध्ये चम्मच असा फिरवत आहे. घट्ट येत आहे. साखर घेतलेली आहे. जास्त गोड नको आहे, कारण दूध पहिलेच गोड असते आणि अंजीर पण गोड असते. त्यामुळे 1 वाटी साखर घातली. साखर पिट्टी पण घालू शकता. ही साखर घातलेली आहे. तर साखर घोलेपर्यंत यामध्ये चम्मच हलवत राहायचं. तर आता यामध्ये मी 1 केसरचं पाणी घालत आहे. मी केसर घातलं, त्याचं पाणी करून घेतलं होतं, ते घातलेलं आहे. त्याचबरोबर अंजीर घातलेले आहेत. पनीर मस्त असं खिसून घेतलेलं आहे. खिसून पनीर घेतलं तर छान कलाकंदला खूप मस्त रवेदार बनते कलाकंद. दूध घोटून झालेलं आहे. यामध्ये आपण पनीर घालूया. हे पनीर खिसून घेतलेलं आहे. तर हे पूर्ण पनीर घालायचं. त्याला मस्त असं करून घ्यायचं. छान कलाकंद बनते. घरीच स्वीट तयार होते. आपल्याला जे बी स्वीट खायचं आहे तर घरीच बनवायचं. जास्त वेळ नाही घेत, थोडा वेळ घेते, पण खूप स्वादिष्ट बनते. थोडा वेळ आता याला 5 ते 7 मिनिटं असं चम्मच फिरवत राहायचं. तर हे गाढ होत आलेलं आहे, घट्ट होत आलेलं आहे. थोडं जायफळ घालते आहे. खिसून घेते आहे जायफळ. जायफळ थोडंच घालायचं. अर्धा चम्मच सेंट साठी, खुशबू यायसाठी अर्धा चम्मच विलायची पावडर घालते आहे. त्याने कलाकंद मध्ये खुशबू आणि टेस्ट येते, स्वाद वाढते. गॅसवरती ठेवलेला आहे, कारण फुल गॅस नाही ठेवू शकत. आता कमी गॅस करायची असते. कलाकंद घट्ट आलेला आहे. 1 चम्मच मी यामध्ये तूप घातलेलं आहे. 1 चम्मच तूप घातलं तर सुटसुटीत मस्त त्याची वडी पडते. यामध्येच तूप असते, पण थोडं वरतून घालायचं असते. आणि मस्त किती रवेदार बनलेला आहे. आता याला एका पॉट मध्ये काढून घेऊया. आपण आता याला काढून घेऊया पॉट मध्ये. कलर आलेला आहे, जास्त ब्राऊन नाही आलेला आहे, कारण यामध्ये कलर घातले. पसरवून घ्यायचं. मस्त पसरवलेला आहे. यावरती आपण हे काजू बदामचे तुकडे घालते आहे. तर हे आता आपण थंड व्हायला ठेवायचं. याला फ्रीज मध्ये ठेवायचं नाही. फ्रीज मध्ये ठेवलं तर याला पाणी सुटणार, आपले कलाकंदचे वड्या बरोबर पडणार नाही. झालेली आहे. आता याला थंड करायला ठेवलेलं आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.